हरे कृष्णा. आजच्या गीता जीवनीच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण 11वा अध्याय पाहतोय, विश्वरूप दर्शन योग. त्याच्यामध्ये आज आपण 19वा श्लोक पाहणार आहोत. आपण सुरुवातीला श्लोकाचं वाचन करू. अनादिमध्यान्तमनंत वीर्यम् अनंत बाहुं शशि सूर्य नेत्रम पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रम् स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम्. तुम्ही आदि मध्य आणि अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य हे तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. तात्पर्य: भगवंतांची षडैश्वर्ये अनंत आहेत. या गोष्टीची या ठिकाणी तसेच इतरत्रही पुनरुक्ती करण्यात आली आहे. परंतु शास्त्रानुसार श्रीकृष्णांच्या महिमांची पुनरुक्ती हा साहित्यिक दोष मानला जात नाही. असे म्हटले आहे की भारावून गेल्यावर किंवा विस्मय किंवा तल्लीन झाल्यावर अशा विधानांची पुनरुक्ती होत असते, तो दोष नव्हे. हरे कृष्णा. आपण आधी प्रार्थना म्हणूयात आणि नंतर या श्लोकावर चर्चा करूयात. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आता आपण श्लोक वाचला, 19वा श्लोक. याच्यामध्ये म्हटलंय की तुम्ही आदि मध्य आणि अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य हे तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. या श्लोकामध्ये अर्जुन भगवंतांच्या काल स्वरूपाच्या उग्र रूपाचं वर्णन करतो. इथं अर्जुन म्हणतोय की भगवंतांना की आदि मध्य आणि अंतरहित तुम्ही आहात. म्हणजेच भगवंत हे अनादि आहे. अर्जुनाला जे भगवंतांचं रूप दिसतंय, या बाजूनी प्राणी आत येत आहेत, बाहेर पडतायत, असे वेगवेगळे चित्र जी दिसतायत, माणसे असतील किंवा देव असतील, दानव असतील, ते जे रूप अर्जुन पाहतोय आणि ते रूप पाहून ते दोन्ही बाजूला अमर्याद असं ते रूप दिसते, असीमित असं रूप दिसते. आणि तो म्हणतोय की भगवंता तुम्हाला आधी नाही, मध्य नाही आणि अंतही नाही. म्हणजे भगवंतांचा उगम कधी झाला, म्हणजे भगवंतांचा जन्म कधी, म्हणजे भगवंत हे अजन्म आहेत आणि भगवंत अनादि काळासाठी आहेत. त्यांना कधीच अंत नाहीये. म्हणजे आधी नाही, मध्य नाही आणि अंतरहित असे भगवंत आहेत. आणि भगवंत हे अत्यंत प्रभावशाली आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला भगवंतांचा हात दिसतोय आणि त्यांना अनंत भुजा आहेत असं इथं सांगितलेलं आहे. अगोदर 16व्या श्लोकामध्ये पण याच गोष्टीचा अर्जुन उल्लेख करतोय की 16वा श्लोक आपण पाहिला की अनेक बाहुदर वक्त्र नेत्रम पश्यामि त्वां सर्व अनंत रूपम नांतम न मध्यम न पुनस्तवादिम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप.
म्हणजे हे विश्वेश्वर, हे विश्वरूप तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या अशा असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो. तुमच्यामध्ये मला आदी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही. म्हणूनच या ठिकाणी म्हटलंय की या गोष्टीमध्ये तुम्हाला इथं दिसेल की पुनरावृत्ती होताना आढळती, पुनरुक्ती. पण शास्त्रानुसार असं सांगितलंय की भगवंतांच्या ज्या लीला आहेत, भगवंतांचा जो महिमा आहे, याची जेव्हा पुनरावृत्ती होते तेव्हा तो साहित्यिक दोष मानला जात नाही. कारण अर्जुन हा भारावलेल्या मनस्थितीत आहे. तो अत्यंत विस्मयकारक परिस्थितीमध्ये अत्यंत आश्चर्यचकित झालेला आहे. आणि तो ते भगवंतांचं रूप पाहताना मग त्याच्या तोंडून ती पुनरावृत्ती येते. त्यामुळे ते परत परत तेच जे बोललं जाते अर्जुनाकडून, हे तो साहित्यातला दोष नाहीये, हे इथं सांगितलेलं आहे. आणि इथं सांगितलंय की भगवंतांचे नेत्र आहेत दोन. ते नेत्र कोणते आहेत? तर चंद्र आणि सूर्य. आपण पाहतो की दिवसा सूर्य असतो आणि रात्री चंद्र असतो. म्हणजे 24 तास त्यांच्यामध्ये दिवसा आपलं सूर्याच्या दृष्टिक्षेपात आपण असतो आणि रात्री चंद्राच्या दृष्टिक्षेपात असतो. म्हणजे भगवंत आपल्याला स्वतः या डोळ्यांनी पाहत आहेत. ब्रह्मदेव सुद्धा ब्रह्मसंहितेमध्ये भगवंतांच्या डोळ्यांना सूर्याची उपमा देत आहेत. इथंही तसंच दिवसा आणि रात्री सुद्धा भगवंतांच्या आपण दृष्टिक्षेपात असतोय. आणि शास्त्रानुसार जीवन व्यतीत करण्यासाठी जे भक्त आहेत आणि जे शास्त्रानुसार जीवन व्यतीत करतात, देवी देवता आहेत, अशांसाठी भगवंतांचे नेत्र हे चंद्राप्रमाणे शीतल आहेत. ती शीतलता आपल्याला अनुभवायला मिळते. परंतु जे शास्त्रानुसार आपलं जीवन आचरण करत नाहीत, असुर आहेत, अशांसाठी मात्र भगवंतांचे नेत्र हे उग्र आहेत. आणि जे भगवंतांच्या आज्ञेचं पालन करत नाहीत, अशांसाठी ते भगवंतांचे नेत्र हे उग्र आहेत, म्हणजे सूर्यासमान आहेत. पण भक्तांसाठी ते चंद्राप्रमाणे आहेत. जसं आपण एका वैष्णव गीतात म्हणतो की निताई पद कमल कोटी चंद्र सुशीतल. म्हणजे भगवंतांचे जे चरण कमल आहेत, नित्यानंद महाप्रभूंचे जे चरण कमल आहेत, ते कोटी कोटी चंद्रांच्या पेक्षाही शीतल आहेत. ते आपल्याला थंडावा देतात. आपण पाहतो की नरसिंहदेवांचा जेव्हा अवतार झाला, तेव्हा नरसिंहदेवांच्या एका डोळ्यातून इतके उग्र होता एक डोळा की त्यातून अ, असं आग ओकल्यासारखं असं तीव्र ते दिसत होते. परंतु एका डोळ्यांमध्ये प्रल्हादांसाठी प्रेम होतं, माया होती. म्हणजे भक्तांसाठी भगवंतांचे नेत्र हे चंद्राप्रमाणे शीतल असतात. तर असुरांसाठी किंवा जे शास्त्रानुसार आचरण करत नाहीत, त्यांच्यासाठी ते अ, उग्र असतात. आपण नरसिंहदेवांचं वर्णन करताना सुद्धा शब्द वापरतो की उग्रवीरम महाविष्णू ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंहम भीषणम भद्रम मृत्यून नमाम्यहम. आणि इथं दुसरा एक उल्लेख आलाय की भगवंतांची षडैश्वर्य ही अनंत आहेत. ती बघा, आपण आतापर्यंत बऱ्याचदा ही षडैश्वर्य पाहिलीत. पुन्हा एकदा अर्जुन या श्लोकामध्ये भगवंतांच्या षडैश्वर्यांचा उल्लेख. भग म्हणजे ऐश्वर्य धारण करणारा. भग म्हणजे ऐश्वर्य आणि वान म्हणजे धारण करणारा. ऐश्वर्य धारण करणारा म्हणजेच भगवान. म्हणजे इथं व्यासदेवांचे जे पिता आहेत पराशर मुनी, यांनीही भगवान या शब्दाची व्याख्या केली आहे. म्हणजे भगवंतांकडे 6 ऐश्वर्य आहेत आणि ती विपुल प्रमाणात आहेत. म्हणून भगवंतांना षड ऐश्वर्य पूर्ण आणि ती सुद्धा अनंत म्हणजे अमर्याद स्वरूपात आहेत. ती ऐश्वर्य कोणती? तर धन, शक्ती, यश, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य. कृष्णांमध्ये हे सगळे प्रचुर मात्रेमध्ये आहेत. म्हणजे एवढी ऐश्वर्य कुणामध्येच नाहीत. म्हणूनच भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि या श्लोकामध्ये अर्जुनाला त्याची खात्री पडते की इतके दिवस ते भगवंतांचा मित्र होते, सखा होते. पण आज त्यांना भगवंतांच्या पूर्ण पुरुषोत्तम रूपाची खात्री हे विराट रूप पाहिल्यानंतर, विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुनाला होते. तर ही ऐश्वर्य आपण थोडक्यात पाहूयात.
की भगवंतांकडे असीम संपत्ती आहे. या जगातील सगळ्यात धनवान व्यक्ती पहा, तो म्हणेल की माझ्याकडे खूप संपत्ती आहे. पण असं तो म्हणू शकत नाही की या जगातला सर्वात धनवान, सर्वात जास्त संपत्ती माझ्याकडे आहे. परंतु भगवान श्रीकृष्णांना 16,108 राण्या होत्या आणि त्या 16,108 राण्यांना 16,108 महाल होते, जे सोने, रत्न, हिरे, माणकं यांनी रत्नजडित असे ते महल होते. आणि प्रत्येकीच्या दारामध्ये पारिजात वृक्ष, म्हणजे अतिशय ऐश्वर्यवान असं भगवंतांकडे जे ऐश्वर आहे ना, ते कधीच संपत नाही. प्रचुर मात्रेमध्ये भगवंतांकडे ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे. भगवंतांकडे असीम शक्ती आहे. आपण पाहिलं की 3 दिवसाचा असतानाच भगवंतांनी पुतनेचा वध केला आणि 7 वर्षाचा असताना गोवर्धन पर्वत उचलला. अनेक राक्षसांना, कंसाने पाठवलेल्या अनेक राक्षसांना भगवंत रोज मारायचे आणि नंतर मग त्यांची भूक वाढायची आणि ते भोजन करायचे. म्हणजे भगवंतांकडं असीमित शक्ती आहे. भगवंतांकडं असीम असं यश आहे. 5,000 वर्षानंतर सुद्धा आज त्यांच्या दिव्य लीलांचं गान आनंदाने केलं जातं आणि आजही कोणी ते इतक्या लीला प्रसिद्ध आहेत भगवंतांच्या, की आजही सर्वजण त्यांचे गुणगान करत असतात. किंवा 5,000 वर्षापूर्वी भगवंतांनी सांगितलेली जी गीता आहे, ती आजही आपण वाचून भगवंतांच्या त्या गीतेतील ज्ञानाचं आपल्या जीवनात आचरण करतो. म्हणजे ते भगवंतांचं असीम यश आहे. भगवंतांकडे असीम सौंदर्य आहे. असं म्हणतात की कोटी-कोटी जे मदन देव आहेत, जे कामदेव आहेत, असं म्हणतात की ते सर्वात सुंदर आहेत. पण कोटी-कोटी कामदेवांचं सौंदर्य जरी एकत्र केलं ना, तरी सुद्धा भगवान श्रीकृष्णांची उपमा होऊ शकत नाही. भगवान श्रीकृष्ण हे श्रीकृष्णांकडे असीम सौंदर्य आहे. आणि 5वी गोष्ट म्हणजे भगवंतांकडे असीम ज्ञान आहे. भगवंतांच्या ज्ञानाची तुलना होऊ शकत नाही. कारण भगवंत हे वेदांचे मूलभूत संकलन करता आहेत. भगवद्गीतेसारखं वास्तविक ज्ञान भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे भगवंतांकडे जे आणि शिवाय ब्रह्मदेवांना जे ब्रह्मदेवांनी ज्यांनी या सृष्टीची निर्मिती केली, त्यांनाही भगवंतांनीच ज्ञान प्रदान केलं आहे, वेदांचं ज्ञान प्रदान केलेलं आहे. त्यामुळं भगवंतांकडं असीम ज्ञान आहे. आणि 6वं म्हणजे सर्वोत्तम वैराग्य. आत्ताच आपण पाहिलं की भगवंतांचा प्रत्येक गोष्टीमध्ये हात आहे. तरी पण समस्त जीवांचे पालन करता असताना, सर्वांच्या हृदयात ते परमात्मा रूपाने असताना, जे सर्वव्यापी आहेत, ते असताना सुद्धा ते भगवंत हे विरक्त आहेत आणि वैरागी आहेत. म्हणूनच त्यांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान असे म्हटले जाते. आपण आपल्या चेतनेने हे भगवंतांचं ऐश्वर्य समजू शकत नाही. भगवंतांची ही षड ऐश्वर्य आपण समजू शकत नाही. उदाहरण दाखल तुम्हाला एक सांगते की एक उदाहरण आहे मोहम्मद अली नावाचा. मागं पण तुम्हाला कोणीतरी लेक्चरमध्ये हे सांगितलं गेलं असेल, की मोहम्मद अली नावाचे एक मुष्टियोद्धा होते. ते स्वतःला खूप महान समजायचे. ते म्हणायचे की मी महान आहे. कारण त्यांच्यासारखा ते कुठलीच मुष्टियोद्धा होते ते आणि कुठलीच लढत ते कधीच हारत नव्हते. आणि इतकं त्यांना स्वतःविषयी गर्व होता, की त्यांना वाटायचं की मी महान आहे. पण कालाच्या प्रभावाने त्यांना पार्किन्सन नावाचा एक आजार झाला. आणि तो आजार झाल्यानंतर मात्र त्यांचे हात-पाय असे थरथर कापायला लागले. इतके हात-पाय थरथर कापायला लागले, की हा प्रचंड असा प्रसिद्ध असा मुष्टियोद्धा असताना सुद्धा एक चहाचा कप उचलणं सुद्धा त्यांच्यासाठी मुश्किलीचं काम झालं. चहाचा कप उचलला तरी असा थरथर कापायचा आणि जेव्हा त्यांना त्यांच्या "मी महान आहे" या वक्तव्याची कुणीतरी ओळख करून दिली, आठवण करून दिली, तेव्हा ते म्हणाले, "हो, मी महान आहे. पण मी महान मूर्ख आहे. भगवंतांपेक्षा महान कुणी असू शकत नाही." याची खात्री त्यांना जेव्हा हा आजार झाला तेव्हा झाली. रात्री जन्मलेल्या तिघांना आपण दिवसा सूर्यप्रकाश आहे, सूर्य आहे, हे जर सांगितलं, ते जसं खरं वाटत नाही ना, तसं नास्तिकांना या भगवंतांच्या ऐश्वर्याची म्हणजे जे आपण आता विराट रूप पाहतोय. अर्जुनाला जे विराट रूप भगवंतांनी दाखवले, असंख्य भुजा आहेत,
चंद्र, सूर्य हे त्यांचे नेत्र आहेत. हे नास्तिकांना पटण्यासारखं नाहीये, कारण नास्तिकांच्या हृदयात ही प्रचंड असूया आणि द्वेष आहे. त्यामुळं नास्तिकांना हे पटत नाहीत ही वक्तव्य. आणि आणि पटत नाही, कारण रात्री जन्मणाऱ्या किड्यांना जसं सूर्याची महती समजू शकत नाही, तशीही नास्तिकांना भगवंतांच्या ऐश्वर्यांची माहिती कधीच होणार नाही. परंतु जे भगवंतांचे भक्त आहेत, त्यांना मात्र भगवंतांची महानता याच्यामुळे कळते, आणि भगवंतांची महानता त्याच्यामुळे समजते. आणि ही जी महानता समजण्यासाठी ही आपल्याकडे दिव्य दृष्टी असायला पाहिजे. आणि ही दिव्य दृष्टी कशी येईल? तर आपल्याला गुरु, साधू आणि शास्त्र यांचं जर आपण अध्ययन केलं, तरच भगवंतांना समजण्याची दृष्टी आपल्याला मिळेल. आणि म्हणून आपण या शास्त्रांचं अध्ययन केलं पाहिजे. खर तर आपल्यावर भगवंतांची असीम कृपा आहे, आणि या असीम कृपा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमधून समजू शकते. कशी आपल्यावर भगवंतांची असीम कृपा आहे. आपण पाहिलं की भगवंत हे सर्वव्यापी आहेत, सर्वस्थित आहेत, आणि त्यांची आपल्यावर कृपा आहे. तर कसं? तर आपल्याला हा मानव देह मिळालेला आहे. मानव देह मिळाल्यामुळं, कारण मानव देहातच आपण अंतिम ध्येय आपलं जे आहे, अल्टिमेट गोल, ते गाठू शकतो. शिवाय आपल्याला जन्म हा आपल्या या भारत देशात झालाय, जो संस्कृती प्रधान देश आहे, जिथं आपल्याला भगवंतांचं स्मरण करणं सहज सोपं झालेलं आहे. आणि वैदिक संस्कृतीचं ज्ञान आपल्याला या भारत देशात मिळते. दुसरं म्हणजे आपल्याला आपल्या देशामध्ये साधूंचा संघ मिळतो. साधूंचा संघ मिळतोय. शिवाय भगवद्गीतेचं ज्ञान हे आपल्याला सहज रूपात उपलब्ध आहे, जे परदेशात उपलब्ध नाही. परंतु आज इस्कॉनच्या माध्यमातून परदेशातही या ज्ञानाचं वितरण होत आहे. पण आपण किती भाग्यवान आहोत, आणि आपल्यावर भगवंतांची किती असीम कृपा आहे, की हे भगवद्गीतेचं ज्ञान आपल्याला मिळत आहे. कारण असं म्हणतात की भगवद्गीतेचं ज्ञान जर तुम्ही घेतलं नाही, तर तुम्ही आयुष्य व्यर्थ घालवलं. म्हणून आपल्याला हे जे ज्ञान मिळते, आणि ह्या भगवद्गीतेचे वेगवेगळे विषय आहेत, ज्याच्यावर आपण जीव, प्रकृती, ईश्वर, कर्म आणि काल या श्लोकामध्ये या काल रूपावर चर्चा आहे. या 5 विषयावर भगवद्गीतेमध्ये चर्चा आहे. परंतु भक्तियोग आपण 12वा अध्याय पाहिला, की ज्याच्यामध्ये भक्तियोग आहे. परंतु भक्तियोग हा डिटेलमध्ये इथं नाहीये. तर जर आपल्याला भक्तियोगाचं जर अध्ययन करायचं असेल, तर भागवताचं भक्तीचं जे ग्रंथ आहे, तो भागवत, त्याचं ज्याच्यामध्ये श्रीकृष्णांच्या लीला आहेत पूर्ण, किंवा भक्ती रसामृत सिंधू रूप गोस्वामींनी लिहिलेला जो ग्रंथ आहे, त्याचं आपल्याला अध्ययन करायला पाहिजे, ज्याच्यावर श्रील प्रभुपादांनी टीका लिहिलेली आहे. कारण आपण या श्लोकात पाहिलंय की इथं अर्जुन म्हणतोय की तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्या तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. म्हणजे आपण पाहतोय की या विश्वरूपामध्ये काल रूपात भगवंत कोणालाच सोडत नाही. ते सर्व काही भक्षण करतात. आणि जोपर्यंत आपण या मानव देहात आहोत, तेव्हा आपली इम्पॉर्टंट ड्युटी जी आहे, अल्टिमेट ड्युटी, ती आपण केली पाहिजे. आणि ती म्हणजे अंते नारायण स्मृती. म्हणजे जेव्हा आपण हा देहाचा त्याग करू, तेव्हा आपल्याला नारायणांची म्हणजेच भगवंतांचं स्मरण झालं पाहिजे. आणि ह्या भगवंतांचं स्मरण झालं पाहिजे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला भगवंतांचं स्मरण करण्यासाठी आपलं मन केंद्रित असणं गरजेचं आहे. आणि हे भगवंतांच्या चरणकमलावर आपलं मन केंद्रित करण्यासाठी आपण आपण बघतो की आपली इंद्रिय आपल्या कंट्रोलमध्ये नाहीयेत. आपल्याला चांगलं जेवण खायला हवं असतं, किंवा आपल्याला सुंदर सुंदर वस्तू आपल्या डोळ्यांसमोर त्या आपल्याला आकर्षित करतात, किंवा चांगले कपडे आपल्या त्वचेला आनंद देण्यासाठी चांगले कपडे आपल्याला आकर्षित करतात. मग आपलं जर मन आपल्या केंद्रित करायचं असेल, आपल्याला नियंत्रित करायचं असेल, तर आपल्या इंद्रियांना आपण भगवंतांच्या सेवेत लावलं पाहिजे. त्यासाठी आपण भक्तिविषयक नियमांचं पालन केलं पाहिजे. जसं की आपण हरिनामाचा जप करू शकतो. जसं आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे,
या माळेचा जे अजून जप करत नसतील त्यांनी जपाला सुरुवात करू शकता, किंवा जे जप करतायत त्यांनी मनपूर्वक ध्यानपूर्वक हा जप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, किंवा नामाचं कीर्तन केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त माळा जप करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्ती जर भक्त नसतील किंवा जप करत नसतील तर आपल्याला ते त्या परिवाराची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. गीतेचं भागवताचं वाचन केलं पाहिजे. भगवंतांची सेवा केली पाहिजे. शुद्ध सात्विक भोजन जेवलं पाहिजे. आपण धामात जायला पाहिजे. साधूंची प्रशंसा केली पाहिजे. भक्तांच्या संघात राहायला हवं. त्यासाठी आपण वेगवेगळी, आता नुकतीच रामनवमी येते, त्या निमित्ताने आपण रामांना संतुष्ट करण्यासाठी भगवंतांविषयीची वैष्णव गीतं गायली पाहिजेत, किंवा ड्रामामध्ये नाटकामध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे, किंवा आपण 4 नियमांचं पालन केलं पाहिजे. नशापान नाही, जुगार नाही, मांसाहार नाही, खोटं बोललं नाही पाहिजे, किंवा आपल्या वाणीनं इतरांना कष्ट होईल असं आपलं आपलं वर्तन नसलं पाहिजे. म्हणजे हळूहळू आपलं मन भक्तीत लागेल आणि मन नियंत्रणात येईल. आणि मन नियंत्रणात जर आलं तर मग आपल्याला भगवंतांचं दर्शन घडू शकतं, कारण तेव्हा आपल्या हृदयामध्ये वाईट गोष्टी नसतील. खरं तर भगवंतांना जाणण्यासाठी आपण चतुर झालं पाहिजे. कारण आता या कलियुगात कसं आहे की कोणीही म्हणू शकतं की मी भगवंत आहे. आता विराट रूपाचं आपण नुकतंच वाचन केलंय, आणि जेव्हा आपल्याला हे विराट रूप जेव्हा समजतंय तेव्हा आपण लक्षात घेतो की भगवंत कसे पूर्ण पुरुषोत्तम आहेत. मग कोणी जर म्हणत असेल मी भगवंत आहे, तर त्याला आपण म्हणू शकतो की तुम्ही तुमचं विराट रूप दाखवा. मग विराट रूप दाखवणं सहज म्हणजे शक्यच नाहीये कोणाला. म्हणजे आपण पाहतो की भगवंतांचं विराट रूप फक्त अर्जुनालाच पाहायला मिळालं, कारण अर्जुनाला तशी दिव्य दृष्टी भगवंतांनी प्रदान केली. त्यामुळे आपल्याला ही ते दृष्टी अर्जुनाला ते पाहायला मिळालं. आपण पाहतो की इथं भगवंत कधीच म्हातारे होत नाहीत. ते नेहमी चिरयौवन असतात. म्हणजे भगवंतांचे ऐश्वर्य कधी संपत नाही. जितक्या वेळा वाचू तितक्या वेळाच भगवंतांच्या लीला आपल्याला आनंद प्रदान करतात, रस प्रदान करतात. भगवंतांचे हे जे ऐश्वर्य आहे हे पाहून भक्त नेहमी आनंदी होतात आणि भारावून जातात, आणि त्यांना हे जे विराट रूपाचं जे वर्णन आहे हे ऐकून भक्तांना शाश्वती पडते, किंवा भगवंत आपले किती महान आहे याची भक्तांना खात्री पडते. म्हणजे किती छान आहेत भगवंतांचं ऐश्वर्य पाहून हे भक्त आनंदी करतात. मग हे विराट रूप अर्जुनालाच का दाखवलं? कारण अर्जुन हा कुणाचा द्वेष करत नाही, म्हणून अर्जुनाला हे विराट रूप भगवंत दाखवत आहे. परंतु हे सगळं विराट रूप पाहिल्यानंतर सुद्धा शेवटी अर्जुन म्हणतो की हे रूप तुम्ही थांबवा, कारण मला तुमचं श्याम सुंदर रूपच मला प्रिय आहे. कारण ते रूप मला दाखवा. म्हणजे भक्तांना हे राधाकृष्णांचं भगवंतांचं रूप हे प्रिय आहे. परंतु भक्त हे कधी भगवंतांना कोणत्या रूपाची याचना करत नाहीत. तर भक्त हे भगवंतांना नेहमी सेवेची मागणी करतात, आणि या सेवेच्या रूपाने ते म्हणूनच ते हरे कृष्ण महामंत्राचा जप करतात, आणि हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असे म्हणून राधाराणींना प्रार्थना करून भगवंतांना आपल्या सेवेत घेण्याची विनंती करतात. हरे कृष्णा. धन्यवाद. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. थँक्यू माताजी. हो, खूप सुंदर शब्दांमध्ये तुम्ही विवेचन केलं, आणि द्विभुज रूप कसं भक्तांना आकर्षित करतं आणि नाममहिमा अतिशय सुंदरतेने तुम्ही आम्हाला सांगितलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी सेटिंग चेंज करते, कोणाला प्रश्न असतील तर विचार. हरि बोल. दंड प्रणाम माताजी.
हरे हरी कृष्णा. बोल. हा माताजी, प्रश्न काही हरी नाहीये. बोल. मनाबद्दलचं विवरण खूप छान होतं. आणि द्विभुज श्याम सुंदर रूपाबद्दल भक्त किती आकर्षित असतात ते पण छान सांगितलं. आणि ते पण खूप छान सांगितलं की भगवंतांना कुठल्या रूपाबद्दल भक्त हे करत नाहीत, तर हरिनाम घेऊन सेवेची याचना करतात ते. तर ते खूप छान सांगितलं. म्हणजे गीतामृत आणि नामामृत दोन्ही तुम्ही शेवटी फार छान कव्हर केलं. थँक्यू, थँक्यू. हरी बोल. हसत मुखाने सांगत होता, त्याचा फार आनंद वाटतोय. तर नित्य श्याम सुंदरांच्या सेवेत आहे त्यामुळे काय. असं नाही, पण छान वाटलं. खूप दिवसांनी ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं तुम्हाला एवढं. हरी बोल. थँक्यू माताजी.